कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गावठी बॉम्बच्या स्फोटाची धक्कादायक घटना समोर आली आहे। मुर्डे गोठलवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक मोठा स्फोट झाला असून या घटनेत प्रणव सुरेश येसरे हा 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला। प्राथमिक माहितीनुसार जंगल परिसरात शिकारीसाठी ठेवण्यात आलेला गावठी बॉम्ब मुलाच्या हातात फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या भीषण स्फोटात मुलाच्या हाताला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। फॉरेन्सिक पथक, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या साह्याने परिसरात तपासणी सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे देखील गावठी बॉम्बचा स्फोट होऊन एक महिला जखमी झाली होती। अल्पावधीतच घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हा बॉम्ब नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता याचा सखोल तपास आता पोलिसांकडून सुरू आहे।